बिहारी अत्रे यांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे राजूचं बिल. तुम्हाला प्रश्नच पडला असेल की राजू कोण आहे, त्यांनी कशाला बिल केलं, कोणाला दिलं. चला तर पाहूया. हा राजू अगदी छोटा होता, माझ्यासारखाच, पण खूप मोठा चौकास होता. त्याचे बाबा खूप मोठे डॉक्टर होते. त्यांचा दवाखाना त्यांच्या वाड्यातच होता. हा राजू दररोज सकाळी शाळेत जायचा आणि दुपारी घरी यायचा. घरी आल्यानंतर तो आपल्या आईने केलेलं जेवण जेवायचा. जेवल्यानंतर की तो आपला अभ्यास करायचा. इतक्यात त्याचे मित्र यायचे. राजू, ए राजू, चल 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 खेळायला. आज काय खेळायचं रे आपण? बॅट बॉल खेळू. चला खेळूया. संध्याकाळ झाली होती. राजू आपल्या बाबांच्या दवाखान्यात गेला. त्याने अनेक पेशंट पाहिले. कोणाला खोकला झालेला असायचा, तर कोणाला सर्दी झालेली असायची, कोणाचं पोट दुखायचं. असे अनेक पेशंट त्याच्या बाबांच्या दवाखान्यात यायचे. त्याचे बाबा त्यांना तपासायचे, औषध द्यायचे आणि ते काहीतरी एका चिठ्ठीवर लिहून द्यायचे. काय बरं ते कडे जातात आणि मग पेशंट त्यांना पैसे देतात. राजूच्या मनात एक शंका आली की बाबा दररोज त्या चिठ्ठीवर काय लिहून देतात, काय बरं ते लिहून देतात. मग त्याचे बाबा म्हणाले, अरे बाळा, मी त्यांना तपासतो, औषध देतो आणि मग ते मला बिलाप्रमाणे मला पैसे देतात. तेवढ्यात आईचा निरोप आला, राजू 8 वाजून गेले, सकाळी जायचंय ना शाळेत, चल लवकर. राजू स्वयंपाकघरात गेला. जेवता जेवता त्याच्या मनात एक विचार आला की आपण सुद्धा याची छोटी मोठी कामं करतो, तिला आत्ताच देऊयात. राजू उठला. त्याचं जेवण झालं. जेवल्यानंतर त्याने एक कागद घेतला आणि लिहिलं, प्रिया आई, राजूचं बिल. शेजारच्या काकूंना वाटेभर साखर नेऊन दिली. बिल 2 रुपये. किंगे काकूंचा आणला स्टूल आणून दिला. बिल रुपये. त्याने ती चिठ्ठी आपल्या आईच्या औषधावर ठेवली आणि तो झोपायला गेला. संध्याकाळचे सर्व कामं उरकून त्याची आई झोपायला आली. झोपायच्या आधी तिचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. तिने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली. वाचता वाचता ती हसू लागली. तिने तो कागद ठेवला आणि तिने सुद्धा एक कागद घेतला आणि लिहू लागली, प्रिया राजूस, अनेक अनेक आशीर्वाद, आईचं बिल. तुला मी जन्म दिला. बिल 0. तुझी शाळा, कपडे, अभ्यास याच्यासाठी कष्ट घेतलं. बिल 0. अशा अनेक छोटे मोठे काम तिने लिहिले आणि तिचं बिल झालं फक्त 0. तिने ती चिठ्ठी राजूच्या औषधावर ठेवली आणि ती झोपायला गेली. सकाळ झाली होती. राजू उठल्यानंतर त्याचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. त्याने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागला. वाचता वाचता त्याचे डोळे भरून आले. त्याला आईच्या कामाची जाणीव झाली. त्याला वाटले की आपण किती लहान आहोत आणि आपली आई किती महान आहे. तो रडू लागला. तो आईकडे जात होता. त्याची आई त्याच्यासाठी दूध गरम करत होती. त्याने आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई आई मला क्षमा कर, क्षमा कर आई. म्हणूनच म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ठीक आहे, मला एक प्रश्न विचारायचा आहे. परमेश्वराने आईला का पृथ्वी लोकर पाठवलं? देव काही पृथ्वी लोकर सारखं येऊ नाही शकत.
द्यायला निर्माण केलं. आणि हो, श्रीरामाने सुद्धा रामायणात वचन दिलं होतं, अपि स्वर्णमयी लंका गमे लक्ष्मणो रोजते जन्मे